राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी. या 25 जिल्ह्यात पेरणी 20 जून पासून सुरू होणार. आयएमडी इंडियाचा अंदाज. शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी. अल निनोचा परिणामामुळे गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये पाऊस हा रखडलेला आहे, परंतु 20 तारखेपेक्षा सरासरी पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पेरणी सुरू होणार? 15 तारखेपासून राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होणार. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आता हे 3 ते 4 दिवस पावसासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना हवामान विभागाने इशारा दिला होता की अल निनोमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस आता यावर्षी लेट होणार आहे. त्यानुसार अजून 15 तारीख आली तरी पाऊस झालेला नाही, परंतु आता येत्या 20 तारखेपर्यंत पाऊस होणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये आता पाऊस सुरुवात होणार आहे आणि 20 तारखेपासून पेरणी सुरुवात करायला शेतकऱ्यांना हवामान विभागाने वेट अँड वॉचची भूमिका दिलेली आहे. गेल्या काही दिवसापासून बघितलं तर आपण अल निनो काय आहे? अल निनो प्रशांत महासागराचे तापमान वाढले आहे. या तापमानाची पातळी वाढल्यामुळे राज्यातील सर्व ठिकाणांना या अल निनोमुळे महाराष्ट्रातला पावसाचा झटका बसलेला आहे. आता ही अल निनो जी आहे ही संकल्पना नेमकी काय आहे आणि याचा कितपत परिणाम खरा आहे? हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता मोठ्या प्रमाणात पाऊस लेट झालेला आहे. काही ठिकाणी दुष्काळजन्य सुद्धा परिस्थिती होऊ शकते, परंतु अल निनोमुळे दुष्काळ पडेलच याची 100% खात्री मात्र अजूनही कोणी दिलेली नाही. गेल्या 2 ते 3 वेळेमध्ये अल निनोचे अंदाज खरे ठरलेले आहे, परंतु काही ठिकाणी अंदाज विरोधात सुद्धा गेलेले आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजे अल निनोनं 100% काम करेल यात काही शंका नाही. काही वेळा अल निनोचा उलटा परिणाम सुद्धा होत असतो. अतिवृष्टी सुद्धा काही ठिकाणी होत असते. मग आता 20 तारखेपासून पाऊस होणार. कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे? रायगड असेल, त्याचबरोबर रत्नागिरी असेल, पनवेल असेल, नवी मुंबई असेल, मुंबई उपनगर असेल, ठाणे असेल, त्याचप्रमाणे सातारा असेल, सांगली असेल, सोलापूर, कोल्हापूर, त्याचप्रमाणे अहिल्यानगर, पुणे, नाशिक या महत्त्वाच्या जिल्ह्यांना जवळजवळ 30 जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. मग आता जपानच्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार, त्याचबरोबर अमेरिकेच्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार सुद्धा याप्रमाणे त्याचप्रमाणे आयएमडीच्या अंदाजानुसार थोडा अल निनोचा परिणाम राज्यात असणार आहे, परंतु अल निनो हा 100% सक्रिय असेलच असं मात्र सांगता येत नाही. कारण का गेल्या 2 ते 3 वर्षाचा अंदाज जर बघितला तर राज्यात चांगला पाऊस झालेला होता. यावर्षी थोडासा पावसाला फटका बसू शकतो, परंतु पाऊस होणारच नाही असं मात्र राज्यात होऊ शकत नाही. कारण का आयएमडी इंडियाच्या अंदाजानुसार काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते, काही ठिकाणी कमी पाऊस होऊ शकतो. संमिश्र पावसाचं रूप यावर्षी आपल्याला पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये आपण जर बघितलं तर पाऊस अजूनही नसल्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल आहे. पेरण्या कधी करायचा, त्याकडून बियाणे खरेदी, लागवड ही लगभग आतापर्यंत पूर्ण झालेली असते, परंतु यावर्षी थोडंसं गणित वेगळं असल्यामुळे शेतकऱ्यांना चिंतेचा प्रश्न आहे. तरी सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कृषी विभागाच्या अंदाजानुसार पेरण्या कर्ज गरजेचं आहे, नाहीतर भांडवलमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळणार. या 30 जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसात पावसाचा अंदाज दिलेला आहे. हा अंदाज आपल्याला कसा वाटला कमेंट करून कळायला विसरू नका. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.